नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे कारण या बँकेच्या 12 कोटी ग्राहकांना आता बँकेने अलर्ट निर्माण केला आहे। त्यामुळे कोणता अलर्ट SMS आलाय, कोणते नियम बदलले आहेत हे उद्यापासून लागू होणार आहे। याविषयी सविस्तर माहिती काय आहे जाणून घ्या। तुम्ही जर HDFC बँकेत किंवा ICICI बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक पहा। HDFC बँकेत तुमचं खातं आहे का? या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। पुढील 2 दिवसांसाठी बँकेत आपल्या ग्राहकांना अलर्ट केला आहे। क्रेडिट कार्ड व्यवहार, IMPS, RTGS, मोबाईल बँकिंग व्यवहार आणि डीमॅट व्यवहार यासारख्या नेट बँकिंग सेवा या 2 दिवसात तात्पुरते बंद राहण्याची शक्यता बँकेने वर्तवली आहे। या सेवा 2 दिवस बंद राहणार। HDFC बँकेच्या वेबसाईटवर उद्या दुपारी 1 ते 1:30 या वेळेत क्रेडिट कार्ड व्यवहार 30 मिनिटांसाठी बंद राहतील। त्याचवेळी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा दुपारी 2:30 ते 5:30 वाजेपर्यंत सुमारे 30 तास बंद राहणार आहे। तर याच्या संबंधित तपशील ठेवी निधी हस्तांतर, UPI, IMPS, SNFT आणि RTGS व्यापारी पेमेंट आणि झटपट खाते उघडण्याची प्रक्रिया यासारखी सुविधा देखील बंद राहतील। सकाळी 5 ते 7 या 2 तासासाठी डीमॅट व्यवस्था सुविधा उपलब्ध होणार नाही। बघा, सर्वात महत्त्वाचा अलर्ट दिला आहे। उद्या आणि परवा या सुविधा बंद राहतील। उद्या दुपारी आणि रात्री 14 तासासाठी ऑफर द्यायची सुविधा नेट बँकिंगवर उपलब्ध होणार नाही। उद्या आणि परवा भारतीय वेळेनुसार दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत 4 तासापर्यंत नवीन नेट बँकिंगवर कोणतेही म्युच्युअल फंड व्यवहार होणार नाहीत। HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना त्यांच्या बँकिंग क्रिया आगाऊ योजना करण्याचा सल्ला दिला आहे। असे केल्याने ते संभाव्य प्रणाली देखभाल किंवा इतर अपेक्षित परिस्थितीमुळे होणारे कोणतीही गैरसोय टाळू शकतात। ICICI बँकेच्या आजही मार्चमध्ये ही सुविधा बंद राहणार आहे। ICICI बँक अलीकडे आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे आगमन शेड्यूलमध्ये मेंटेनन्सबद्दल माहिती दिली आहे। या देखील कालावधी दरम्यान RTGS व्यवहार तात्पुरते बंद केले जातील। ICICI बँक देखील या 11:55 पासून सुरू होईल, परंतु या कालावधीत सुरू केलेल्या RTGS व्यवहार पुढे ढकलले जातील आणि उद्या सकाळी 6 नंतर प्रक्रिया होतील। बँक ग्राहक या कालावधीत पर्याय म्हणून मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगवर NEFT, IMPS किंवा UPI वापरू शकतात। बँकिंग HDFC बँकेची सर्व्हिस तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट महत्त्वाची असणार आहे आणि तुम्हाला वेगळे सांगायची काही गरज नाही। HDFC बँक ही प्रायव्हेट बँक आहेत आणि त्यांच्या प्रत्येक सर्व्हिससाठी ते चार्ज करत असते। त्यामुळे बँक आता एक नवीन अपडेट आणली आहे SMS संदर्भात, तर ते अपडेट खूप महत्त्वाचे आहे। हे तुम्हाला जाणून घेणे खूप गरजेचे आहे। तुमच्या बँकेत खातं असेल आणि तुम्ही बँक अकाउंट लिंक करत असाल, फोनपे लिंक करत असाल, गुगल पे लिंक केला असाल किंवा इव्हन तुम्ही HDFC बँक स्वतःला आहे ज्याला तुम्ही लिंक करून पेमेंट करत असाल आणि व्हेरिफिकेशनसाठी एक SMS जातो आणि पुढचं व्हेरिफिकेशन होत असतं, तर तुम्हाला प्रोसेस माहीतच आहे। परंतु या ठिकाणी अपडेट असं आहे की UPI आल्यापासून आपले ट्रान्झॅक्शन आहेत ना, ते खूप वाढायला लागले आहेत की जसं की ₹1 असेल तरीसुद्धा आपण पाठवतो आणि ₹10 असेल तरी पण, ₹50 असेल तरी पण, जेवढं पण अमाऊंट असेल तर ते आपण सेंड केला ना तर आपल्याला एक SMS रिसीव्ह होतो आणि तो SMS बँकेकडून आपल्याला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जातो आणि तो SMS आपल्याला कन्फर्मेशन देतो की एवढा अमाऊंट जर तुमच्या खात्यामधून डेबिट क्रेडिट झालेला आहे। आता HDFC बँकेकडून असं अपडेट आलं आहे की बघा, कोणता अपडेट आला आहे। समजा जर की तुम्ही ₹10, ₹50, ₹60, ₹90 इव्हन तुम्ही ₹100 जरी तुम्ही ट्रान्सफर केलं तरी तुम्हाला कन्फर्मेशनचा आता SMS येणार नाही। याच्यामध्ये HDFCचा एक म्हणणं आहे, जर तुम्ही ₹100च्या खालचा अमाऊंट जेवढे पण तुम्ही ट्रान्सफर करत आहे ते आता पेड करताय तर त्याचे तुम्हाला रिसीव्ह होणार नाही। ही अपडेट आता एकाला पैसे पाठवल्यानंतर SMS येणार नाही, बरोबर आहे। परंतु काय होईल जर समोरचा माणूस
आपल्याला पैसे पाठवलं तर तेव्हाच अपडेट मिळू शकतं का? बरं बघा, जर तुमचं अकाउंट 100 रुपये असेल तरीसुद्धा आता मिळणार नाही. इवन 200, 300, 400, 499पर्यंत असेल तरी तुम्हाला अपडेट मिळणार नाही. SMS मला आता शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला कोणाला 100 रुपयाच्या खालचं अमाऊंट पाठवलं तरच त्याचा कन्फर्मेशन SMS मेसेज तुम्हाला मिळणार नाही. इवन तुमचे 100 रुपये जेवढे पण तुम्ही आम्हाला ट्रान्सफर करतात त्यांचे तुम्हाला कन्फर्मेशन येतो. ज्यावेळेस तुम्हाला कोणीही पैसे पाठवतो 100 रुपये किंवा 500 रुपयाच्या खालचा म्हटला, जेव्हा तुम्हाला SMS मिळणार नाही. 500च्या अमाऊंटवरचे जेवढे पण अमाऊंट तुम्हाला रिसीव्ह होतील त्याचे तुम्हाला आता कन्फर्मेशन SMS येणार आहे. पण हे SMS संदर्भात जर की तुम्ही 1 रुपये जरी ट्रान्सफर केलात किंवा 100 रुपये ट्रान्सफर जरी केलात, तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्हाला मिळत जातो. ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला ईमेल काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही किती पाहिजे तेवढे तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला मिळत राहतो. आणि मित्रांनो, हे आजपासून सुरू होणार आहे आणि हे सर्व जेवढे पण यांच्याकडून बँकेचे खातेदार आणि किंवा क्रेडिट कार्डचे खातेदार आहेत, हे सर्वांच्या माध्यमातून त्यांना जाहीर करण्यात आले आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी SYL मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.